बघा, एका ठराविक रकमेची सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास, म्हणजे 8 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दशादशी दर काय असावा, कंसामध्ये दर्शवलं 8 वर्षात. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे लेकरांनो, 100 कंसामध्ये पट वजा 1 छेदस्थानी. इथं प्रश्नामध्ये दर विचारला म्हणून छेदस्थानी प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत मांडायची. व्याजदर काढण्यासाठीचं हे सूत्र एखाद्या वेळेस मुदत विचारली असेल तर इथं फक्त उलट सुलट करा. मुदत विचारली असेल तर हा प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजदर छेदस्थानी. ओके, लक्ष द्या. 100 दाम दुप्पट होण्यास, म्हणजे पटीच्या ठिकाणी 2 कंसामध्ये वजा 1 छेदस्थानी. किती वर्षात हे कंसामध्ये दडून ठेवलं? 8 वर्ष. छेदस्थानी ही मुदत मांडा. आता 100 कंसातील ही वजाबाकी 1 छेदस्थानी 8, अर्थात 100 सोबत 1 गुणिला छेदस्थानी 8. 100 × 100 छेदस्थानी 8 आणि हा भाग जातो 12.5 न. मग व्याजदर किती असावं हो? 12.5%. हे या प्रश्नाचे उत्तर. ओके, दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामधून विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.